सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत असलेल्या शासकीय धान्य गोदामांची तपासणी करण्याची गरज आहे, कारण खेड तालुक्यातील वाकी संतोषनगर येथील शासकीय धान्य गोदामातील सीसीटीव्ही यंत्रणा मागील अनेक दिवसांपासून बंद पाडण्यात आली आहे। त्यामुळे येथील गैरकारभाराची माहिती होऊच नये अशी व्यवस्था येथे करून ठेवण्यात आल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे। धान्य ठेवण्यासाठी पॅलेट उपलब्ध असून देखील सर्रास धान्य खाली जमिनीवर ठेवण्यात येत असते। शासकीय धान्य गोदामात काम करणाऱ्या हमालांचे मागील 9 महिन्यांपासून पगार करण्यात आलेले नाहीत। त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। रेशन व्यवस्थेला लागलेली कीड कमी होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वाकी येथील शासकीय धान्य गोदामाचे व्यवस्थापक यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काय सांगितलंय ते पाहूया। आपल्याकडे खेड तालुक्यामध्ये टोटल स्वस्त धान्य दुकान 192 आहेत। तर त्यापैकी 22 दुकानं हे थेट वाहतुकीने जोडलेले आहेत। त्यांना FCI मधून डायरेक्ट माल येतो। ते त्यांच्या दुकानामध्ये स्टँडर्डाइज करून आपल्या जसं परमिट आहे त्याप्रमाणे ते उतरवून घेतात आणि उरलेले 170 दुकान आहेत ग्रामीणचे, त्यांचा माल FCI वरून इथे गोडाऊनला येतो आणि गोडाऊनमधून आपण त्यांना 50-500 स्टँडर्डाइज करून प्रत्येक दुकानाला आपण जसं परमिट प्रमाणे असं काय असेल तसं आपण माल वितरित करतो। इथली सीसीटीव्ही यंत्रणा आपण बघतो ही बंद आहे, ही का बंद ठेवलेली काय प्रकार? सीसीटीव्ही आपण DSO ऑफिसला वगैरे पत्र वगैरे दिलेले आहे की आम्हाला मंजूर करून द्या, आपण बसवू सीसीटीव्ही वगैरे, आणि तसे बऱ्याच दिवसापासून बंद आहेत। तर आपण त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की आम्हाला सीसीटीव्ही वगैरे द्या। त्याचप्रमाणे अजून आपल्याला पाण्याची सोय नाही आहे, तर आपण ते पण पत्र वगैरे दिलेलं आहे। असं इथे जे मुरमाच्या गाड्या लागलेल्या आहेत त्यांची काय पार्श्वभूमी? ते काय तो माहीत नाही आम्हाला। ते तहसील कार्यालयातून त्या गाड्या पकडून वगैरे इथं ठेवलेल्या असतात तिकडे जागा नसल्यामुळे।